नमस्कार, मी प्रीती. आवाज इंडिया मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. तर आपल्यासोबत बॉईज आहेत, स्कूल बॉईज आहेत. आपण त्यांना विचारूया की त्यांना ह्या बीचवरील कचरा कसं ते सगळं साफसफाई करतात. आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊयात की शाळेतली मुलं असून सुद्धा ते कशा प्रकारे इथे कचरा वगैरे सगळं साफ करणार आहेत. नमस्कार. नमस्कार. तुमच्या शाळेचं नाव काय? तुम्ही किती वाजता आलात? सेंट स्टॅनिस्लॉस हायस्कूल. आम्ही 6:30 वाजता आलो सकाळी. तुम्ही सकाळपासून आलात. तुम्ही इथे पाहिलं असेल तेव्हा खूप कचरा वगैरे झालेला असेल. हो, खूप कचरा होता. आम्ही जरा मदत केलेली लोकांना पण, आणि आम्ही आता कचरा उचलतोय. आम्ही आलेलो तरी खूप सारे लोक पण होते तिकडे. आम्ही फक्त शो बघत होतो आणि तिकडे अजून चांगलं होतं सगळं. कसं वाटतंय तुम्हाला? सगळेजण इथे आहेत, तुम्ही स्कूलला असून सुद्धा तुम्ही इथे येऊन सगळं साफसफाई वगैरे करताय. चांगलं वाटतंय की आमचा जो अर्थ आहे तो चांगला होईल अजून. बस एवढंच आहे. हे स्काउटचे विद्यार्थी आहेत, सेंट स्टॅनिस्लॉस हायस्कूल बँड्रा. आम्ही दरवर्षी आमचे स्काउटचे पेट्रोल आणि ट्रूप्स घेऊन येतो आम्ही तिकडे, आणि साफसफाई वगैरे आम्ही बीचवरती करतो. तसेच अनेक कार्यक्रम आम्ही समाजासाठी वगैरे सुद्धा करतो. तर तुम्ही ह्या मुलांना घेऊन इकडे आलात, म्हणजे काहीतरी एक संदेश समाजासाठी असेल की इथे शाळेतली मुलं असून सुद्धा ही लोक येऊन इथे कचरा त्यांनी साफ केलाय. तर याविषयी तुमचं मत काय? मुलं जी आहेत ते समाज निर्माण करणारी आहेत. त्यांच्यात जे आपण व्हॅल्यू आता आपण इन्स्टिल केलेत, तर ही मुलंच पुढे आपला चालवणार आहेत. तर शाळेतली मुलं जी आहेत एक प्रॉपर, आपण म्हणतो प्रॉपर एज आहे, त्यांना आपण आता घडवलं तर ही मुलं आपल्याला पुढे भविष्यात सगळं व्यवस्थित करतील. आणि यांच्याकडूनच अपेक्षा आहे सुंदर मुंबई आणि स्वच्छ मुंबईची. तर तुम्ही पाहिलात की स्काउट गाईडची ही मुलं आहेत, ती इथे येऊन त्यांनी सकाळपासून ती लोक आले. तिथे त्यांनी सगळा कचरा एकत्र मिळून ती लोक सगळे साफसफाई वगैरे करतायत, सगळं व्यवस्थित नियोजन करतायत. तर कॅमेरामन शैलेशसह मी प्रीती, आवाज इंडिया मराठी.